तर तुम्ही बघू शकता असे काही आमच्या घरी रोट करता. तर आमच्या घरी म्हणजे सगळ्याच्याच घरी करता हे रोट आणि करणंच पडता असं म्हणतात, देवाचं असतं म्हणून. तर आमच्या घरी आम्ही करायला लागलो, बघू शकता तुम्ही. आज काय करतोय? पुरण देव नाही कापल्या घरी त्याच्या करता. काय चालू कुठलं झोपली नाही अजून? काऊन बेटा झोपणी येते मला. काऊन पुरं हा तुला का भाताचं भात केलं का? भात करतो का? भात करतो का? मी का नको येऊ बेटा, दुसरं बडू करतो. पप्पा आले का? तू पण झोपला ना पप्पा? का रे तुला पप्पा काय करतो? तुम्हाला झोपली पप्पा? पप्पा जा की अजून. नाही बेटा झोपला नाही झोपली मी पप्पा. पप्पा बोलवान म्हणलं का? हा कोणता सण आहे माझा? तुमच्याच गावात आहे बाबा असा सण. आग्रा ते करंग खा. ती माही करत नाही का? मी नाही करतो बाबा. तिकडे दिवसात करता, दिवसात रात्री 10 वाजून राहिले, पुरण करून राहिले. पहा ना आता तरी मी आता करायला लागली आहे. आपल्या इकडे काय काय बाया रात्री उठता 12च्या नंतर, कोणी कोणी झोपतच नाही. छत्री बेटा छत्री लागली ना, डोकं तोंडाले. 12 वाजता उठा, तोंड धुवा आणि पूर्णाचा स्वयंपाक करा. ठेवून दे बेटा. आणि सकाळी नाही बेटा, देवाचं आहे बेटा. दिवस निघायच्या आत पूर्णाच्या पोळ्या झाल्या पाहिजे. असं काय आहे? काय करता तुमच्या गावात? कोणी करता का नक्की सांगा. आणि याला काय म्हणतात ते सुद्धा सांगा. आमच्याकडे रोट म्हणता. आणि रोट कोकळ होते काय म्हणतात. मग माझ्या तिकडे होत नाही, तुमच्या बहिणीच्या घराकडे होत नाही. हे आपल्याचकडे आहे. हे आपल्याकडेच आहे. रोट करा, आरत्या करा, अजून काही काय आहे की नाही? परंपरा लागू आहे. पुरण करते 5 करणे पाकावरचं पुरण. डाळ घेतली आता बारीक करून घेते, मग टाकते साखर. अजून साखर टाकली नाही काय? नाही अजून साखर. मग ते भारी जातं ना कसं करायला. आता पहिले करून घेते आणि मग कढईमध्ये हे टाकली. खालून बी पडते का बारीक? मग ते बारीक करायला लागलं पान चायनी मधून जाते ते. कण्याकण्याच असते तरी झालं. नाही नाही वा वा नाही जातच असते. हे कणा आहे तरी पुढे पावर तरी बारीक पहिले. आता रात्री 4ला उठशील का माणसीन? किती उठशील मग? बाई किती झालं पण मेन काम तर करून ठेवा लागले. मग करीन कोण आहे? हा आणि आमच्या इकडं नागपंचमी झाली की रविवारच्या दिवशी असते की नाही. आम्ही आताच करून ठेवा लागलो. पहिले आद्राची करणं पडत जाय. डाळ घेतली शिजून. चला पुरण करून देते आणि आपण मग सकाळी उठलं की लगेच मग हे होऊन जातं. रात्रीच्या पोळ्या करणं. आज तुम्ही काय करणार आधी? खीर करणं. हा खीर करणं पडेल ना. हा पुरणाच्या पोळ्या आणि खीर असं काही करता. मागच्या वर्षी तुमच्या माहिती केली तर या वर्षी तुमच्या वेळी खूप तुम्ही हे केली पुरण करायला लागतं तरी काय डाळ शिजवायला. शिटेही झपून नाही राहिले. हा ना बाप्पा काय करता? काही नाही बेटा बसला आहे. जोरात मी जात नाही तर तिथे नाही असं आहे. पा कशी बसते दोघ जणी. हा काय नाही. तू सकाळी लवकर उठशील काय? जाऊ सुधून पाहू की घ्या मग पुरण करून. आता साखर टाकून घेतली. झाला कशी करायला त्याला उशीर नाही गेले. मग सकाळी पोळ्या कशी साखर टाकली.
नाही पाणी घ्या. नाही आता लगेच हा सण आमच्याकडे रात्रायण सण आहे. हा रात्र आहे ना. म्हणजे रात्रीच करा, रात्रीच हे करा. रात्रीच झाला पाहिजे. दिवस निघले देव पुजले गेले पाहिजे. आता दिवस निघले एकदा. सूर्यनारायणाले निवेद दाखवला गेला पाहिजे असं काही म्हणतात. नारायण निघाले एकदा. सांगा तर काय करते तू? काय करते म्हणा? पुरण करते पुरण. नाही बोलून हे बात येते बोलून हा? हे बोलून काय? लय तोंड फुटलं आम्हाला, लय तोंड फुटलं. काय करता? बडबड बडबड करतो आम्ही. झालं का आता पुरण तयार? आता आणखी साखर टाकणार काय? आता साखर टाकणे जरा असो ना हाते लो. ते आता 4 टक्के होतात. आणि आम्ही जेवढी साखर घेतली, जेवढी डाळ घेतली तेवढी साखर घ्यायली. डाळ किती आहे? अर्धा किलो. अर्धा किलो साखर लागेल का आता येईल? करू बेटा. असं काय आहे? आता सकाळी दाखवा मग तुम्हाला थोडंसं पूजा करताना. आई आता तुझं उद्या आता पुरण म्हणून ते माझ्या पोळ्या झाल्या तुम्हाला देवपूजेच्या बाबतीत दिसते ना जरा कशी पूजा होते तर. चला मग आता पूजा बघू. आता पुरण शिजीन आता. शिजी नाही ना गो. पाकावर येईल, पाकावर. हा? पाकावर येईल. पाखावर साखर आणि तू हे साखर आणि हे मिष्टी मेला पुरण साखर. ते पुरण तयार होऊन झालं आता. पुरण उद्या तयार आता. हां काय केलं मला? नाना केला काय? बरं. कोण दिला बनायला तुम्ही? हा दिसते ना. सगळ्याला दिसलं पाहिजे बाप्पा. आणि खायला म्हणून पडशी खोकला. पहिले पुरण करून घेते मी आणि मग केल्यावर तुम्हाला. त्याला शिजू द्या तुम्ही. हां. तर बघा असे काय आमच्या इकडे असे रोट करता. आणि ह्या रोटाला पहिले आम्ही तुम्ही म्हणता आता हे करता म्हणजे नागपंचमी झाली की रविवारी करता. आणि ही रांगोळी आम्हाला अशी पिठाने काढणं पडते. रांगोळीने म्हणजे रांगोळीने काढायची आणि फक्त पिठानेच रंगरंगोटी करायची. आणि मग त्याच्यावरती आपली जी आपण रोट केले की म्हणजेच पुरणाच्या पोळ्या त्या त्याच्यावर ठेवायच्या आणि पूजा करायची. ते बी आता हे करायला सकाळी 6 वाजेल ते सूर्य निघायच्या अगोदर. कारण की हे सूर्य निघायच्या अगोदरच करणं पडतं ना. सूर्यनारायणच्या याच्या अगोदर देवाला निवद दाखवणं पडतो. तर बघू शकता तुम्ही असं काही करता आमच्या इकडं. आणि मग लगेच आम्ही दिवे लावून घेतलेले. आणि रोठाचा पुडासुद्धा भेटतो म्हणजे सुपारी बदाम ते खाली ठेवणं पडतो आपल्या दुलडीच्या खाली. आणि अशी काही पूजा करता. आणि एका तांब्या घेता आणि त्याच्यात 5 पानं ठेवता आणि पूजा करता. नारळ नाही ठेवता. तर असे काही आमच्या गावात रीत आहे. आणि तुमच्या गावाकडं आहे का अशी रीत नक्की कमेंट करून सांगा. आणि याला तुमच्याकडे करत असेल त्याला काय म्हणतात ते सुद्धा मला सांगा. आणि मग आत्याने तेवढ्यात आहार आणला म्हणजे इस्तो आणलेला आहे. त्यात आपल्याला राईसुद्धा टाकणं आहे. आणि अशी काही पूजा करता बघू शकता तुम्ही. आणि असेच करता आमच्या इकडं. आणि दरवर्षी आम्ही करतो आमच्या घरी. आणि आमच्या गावातसुद्धा आहे असं खूप सगळेच जण करतात गावामध्ये बी बघू शकता. अशी काही सुपारीची याची पूजा करता त्या पिठाच्या याच्यावर ठेवून. आणि पिठानंच रांगोळी काढता. आणि ही काही अगरबत्ती आहे ही त्याच्या रोटाच्या पुड्यासोबत येते. एकच येत असते ती. आणि तिचीसुद्धा लावणं पडते म्हणून. तर आधीपासून करत असताना हे रात्री उठूनच करणं पडतं स्वयंपाक. म्हणजे पुरणाच्या पोळ्या करणंच पडता देवासाठी. तर अशी काही करता आमच्याकडं. तुमच्याकडं करता का ते नक्की सांगा. आणि असे थोडं काम चालू आहे घरातले सुद्धा. काही नाही काही चालूच आहे. कारण आता सणासुदीचं कसं चालूच आहे तर बघू शकता तुम्ही. थोडीशी राय टाकली आम्ही ना. कारण की राय बी टाकली ना. आणि सगळ्या लेकरांना पायसुद्धा पडलेले देवाच्या. आणि लगेच आम्ही ज्योत लावून घेतली.
आणि एकच वडी लावली होती आम्ही ज्योतची, कारण की अजून लेकर राहील ते ना म्हणून. बघू शकता तुम्ही, सगळ्यांना पायसुद्धा पडले देवाच्या. पहा सासूबाईसुद्धा पूजा करायला गेले. आणि रात्री उठूनच करणं पडते ही पूजा. स्वयंपाक रात्रीच करणं पडतो हा. तर मी पूर्ण रात्री शिजून ठेवलं आणि मग मी 4 वाजता उठून ह्या पोळ्या केल्या होत्या. पण रात्री काही शूट घेतला नाही मी ना. बघू शकतो मी कळसासुद्धा लावेले. तर अशी करताना याला रोट म्हणता आणि याला पुरणाची रोट म्हणता. आणि अजून संध्याकाळीसुद्धा आपल्याला साधे रोट करायचे आणि साधे पुरणाचे.